हे अत्यंत चुकीचं आहे। अशा प्रकारचे गुन्हेगार हे कोणाचे नसतात, ते कोणाच्याही व्यासपीठावर जाऊन फोटो काढतात आणि आपला रुबाब गाजवतात। अशा गुन्हेगारांना कठोर शासन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ही विकृती वाढतच जाईल। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांच्या संदर्भात आपण सध्या काम करतो आहोत। त्यांच्या राज्यामध्ये महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कशाप्रकारे कठोर शासन केलं जात होतं, कशी दहशत होती, हा इतिहास आमच्या राज्यकर्त्यांनी पाहिला पाहिजे। बोलिये। जेव्हा एन्काउंटर झाला तेव्हा पेढे वाटण्यात आले, तर आता ह्या आरोपी संदर्भात काय पुढचं पाऊल उचलणार? तेव्हा निवडणुका होत्या, तेव्हा विधानसभेच्या निवडणुका होत्या, म्हणून अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला। आता काय निवडणुका नाही आहेत आणि तो ठाणे जिल्हा होता, हा पुणे जिल्हा आहे। जिल्ह्यामध्ये कायदा बदलत असतो। पुण्यामध्ये ओळख परेड देखील करण्यात आलेली मधल्या काळामध्ये गुंडांची। पुण्यामध्ये गुंडांची जरी ओळख परेड केली असली तरी ज्यांची ओळख परेड झाली त्या सगळ्या गुंडांनी कालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता